सो मी रुद्रांशला घेऊन वरती आलेले, कारण की खाली रुद्रांश एकटा थांबणार नव्हता आणि आत्ता वाजले 4:30. तर म्हटलं आता ना मी हे तेल लावून ना 2 दिवस ठेवणार आहे. म्हणजे ना काय होतं, केसामध्ये ना तेल छान मुरतं आणि मग नंतर ना म्हणजे आज आपण लावलं आणि उद्या शॅम्पू केला तरी पण चालतं, पण ना मी चांगलं मुरण्यासाठी थोडंसं जास्त तेल घेतले आणि 2 दिवस केसामध्ये ठेवणार आहे. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज एक आपण नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेत आहोत. तर आज ना केसांना कसं तेल लावायचं किंवा केसांची कशी काळजी घ्यायची, तर त्याच्यावर मी आज व्हिडिओ बनवत आहे. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर ना काय होतं ना, म्हणजे आपल्या केसांची काळजी तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे, तेव्हा आपले केस छान राहतात. आणि मी माझी रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करत आहे, त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मी कोमट करून घेतलंय. सो आम्ही टेरेसवरती आलो. तर म्हटलं की वाटी थोडीशी आता थंड झाली आहे, तर एक प्लेट आणली आणि तेल म्हणजे मी जेव्हा गरम केलं ना तेव्हा खूप गरम होतं. तर आता थोडंसं म्हणजे कोमट झालेलं आहे. सो आता आपण ना केसांना तेल लावून घेऊयात. आणि ही प्रोसेस आहे ना, ही ना आपल्याला म्हणजे 8 दिवसातनं एकदा तर करायचीच आहे. 4 दिवसातनं एकदा केली तरी पण एकदम मस्त, पण 8 दिवसातनं एकदा करायची, तेव्हा आपल्या केसांना म्हणजे दाट पण होतात. बघू शकता मी ना कितीही काम असलं ना तरी पण कामातनं टाईम काढून ही म्हणजे 8 दिवसातनं एकदा केसांना तेल वगैरे छान लावते. सो आज मी म्हटलं की चला हा ना आज तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करूया. तर बघू शकता माझे केस एकदम मस्त आणि जाड झालेले आहेत. सो मी दुसरं ह्याच्यामध्ये काहीच नाही मिक्स करते, फक्त प्लेन कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. सो मी रुद्रांशला घेऊन वरती आलेले, कारण की खाली रुद्रांश एकटा थांबणार नव्हता आणि आत्ता वाजले 4:30. तर म्हटलं आता ना मी हे तेल लावून ना 2 दिवस ठेवणार आहे. म्हणजे ना काय होतं, केसामध्ये ना तेल छान मुरतं आणि मग नंतर ना म्हणजे आज आपण लावलं आणि उद्या शॅम्पू केला तरी पण चालतं, पण ना मी चांगलं मुरण्यासाठी थोडंसं जास्त तेल घेतले आणि 2 दिवस केसामध्ये ठेवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ना कांद्याचा जरी ज्यूस घातला ना तरी पण केस छान वाटतात. मी ना म्हणजे महिन्यातनं कधी तसं पण तेल वापरते आणि 8 दिवसातनं ना प्लेन, कारण की करून ठेवण्यात येत नाही त्याच्यामुळे. तर म्हटलं आता चला आपण काय करूया, तेल लावून घेऊयात. तर आता वाटीची लावणार आहे. सो काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण ना असं बोटाने ना एकदम मस्त मसाज करून घ्यायची केसांची. आणि रुद्रांश मला अगोदरच म्हणत होता की मम्मी मी ना तुझ्या केसाला मसाज करून देणार आहे. कर 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 तू बेटे. पूर्ण आपल्याला केसाच्या मुळापर्यंत तेल जाऊ द्यायचंय आणि पूर्ण केसामध्ये छान मसाज करून घ्यायची. आणि आपण डायरेक्ट इथं जर तेल ओतलं ना पूर्ण केसामध्ये तेल उतरतं. फक्त आपल्याला काय करायचं आहे, छान अशी मसाज करून घ्यायची. बर बर. आपल्याला ही ना कमीत कमी 5 ते 10 मिनिटं करायची. सो काय होतं ना, रूममध्ये ना अजिबात ब्राईटनेस नाही राहते. तर त्याच्यामुळं मी म्हटलं की चला म्हटलं आता आपण ना टेरेसवरती येऊयात आणि हा व्हिडिओ आहे सो बनवूयात. खाली तेल सांडू नको बाळा. सो आपण एखाद्या ड्रॉपनी जरी टाकून घेतलं ना केस, थांब 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 2 मिनिटं, पूर्ण केसामध्ये जाते. थांब व्यवस्थित लावून घेऊ दे मला. व्यवस्थित लावून घेऊ दे तुला. बस झालं आता, थांब एवढं सगळं संपू दे मग. संपू दे माझ्यासाठी थोडंसं लावून.
रुद्राचं पण केसाला तेल लावणं चालू आहे. थांब, माझं झालं ना, मी तुला पण लावू देते. आणि नंतर ना पूर्ण केसाची मसाज झाली ना आणि पूर्ण मुळापर्यंत केसामध्ये तेल उतरलं ना, मग काय करायचं आहे, हे रिकामे केस आहेत ना, तर मग ह्याला पण हे तेल तर खाली उतरतं, पण राहिलेलं तेल आहे ना ते पूर्ण आपल्याला ते केसाला लावून घ्यायचं आहे. खालचं लावू नको. माझं होत आले सपत आले ते सपतच आले ते मग सपतला स्वतः मी तेल लावले, तर ह्याला पण ना लगेच तेल लावायचंय. थांब. छान मस्त मसाज केलं, छान मस्त झोप पण लागते. आणि गरम गरम कोमट तेल लावलं ना तर एकदम छान वाटतं, असं एकदम रिलॅक्स वाटतं. सगळं नको होतो, सगळं होतो नको. थांब थांब. छान वाटतंय, छान वाटते. मी केसामध्ये वाटीने तेल ओतलं, कारण की माझे केस जाड आहेत आणि जास्त आहेत. तर त्याला काय वाटतं की मग मम्मीनी केसामध्ये तेल जास्त ओतलं ना वाटीने, म्हणजे मला पण ओतायचं आहे. थांब. आणि मेन म्हणजे माझ्या केसात ना 4 दिवसाला जरी लावलं ना तरी माझी ड्राय स्किन असल्यामुळे ना माझ्या केसामध्ये खूप जास्त तेल बसतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा जरी डबल जरी तेल आणलं असतं ना तर पूर्ण तेल केसामध्ये बसलं असतं. आणि ड्राय स्किनवाल्यांनी ना तर ना 4 दिवसाला तर एकदा, म्हणजे केस धुवायच्या आदल्या दिवशी ही मसाज करायलाच पाहिजे, म्हणजे केस छान राहत आहेत. आणि कधी पण ना केस पण छान राहत आहेत. आणि आपली स्किन आहे ना म्हणजे चेहऱ्याची, ती पण रात्रभर तेल मुरतं, त्याच्यामुळे आपली स्किन पण छान राहते. आता रुद्रांश ना आता झोपणार. एवढी छान मसाज झाली आहे त्याला केसाला, छान वाटते ना. मी तेल लावायचं केसाला जास्त म्हणून ना त्यांनी पण ना आंघोळ केल्याच्या नंतर ना तेल नव्हतं लावलं, म्हणून की मला तुझ्यासोबतच केसाला तेल लावायचं, मला पण व्हिडिओ बनवायचा आहे, त्यामुळे त्यांनी पण तेल नव्हतं लावलं. थांब मी टाकते. अरे खाली सांडण. भरपूर तेल लावून मला तेल संपत नाही. पूर्ण देते. थांब 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 थांब. हा लहान होता ना तेव्हा ना आम्ही ह्याला ना भरपूर म्हणजे केसाला 2 टाइम मसाज करायचो, एकदा सकाळी आणि एकदा 4 वाजता. आंघोळ करायच्या आधी एकदा आणि 4 वाजता एकदा. स्किन तशी छान आहे, म्हणजे झालं. छान वाटतं ना आता.